नमस्कार विद्यार्थी मित्रों। तो आज हम 10वीं कक्षा का हिंदी विषय लक्ष्मी नाम का जो पाठ है गुरुबचन सिंह जी का, इस पाठ की चर्चा हम आज करने वाले हैं। तो इस पाठ में हमने जो पात्र थे करामत अली, वह मुख्य पात्र है और उनकी पत्नी रमजानी है। उसके बाद उनका जो बेटा है, उन बेटे का नाम जो था वह भी हमने देखा है। तो क्या है कि करामत अली और रमजानी का जो बेटा है, उस बेटे ने क्या किया था, गाय के पीठ पर लाठियां मारी थी। रहमान नाम का उनका बेटा है, रहमान। तो एक ही कुटुंब में रहने वाले 3 आदमी है, करामत अली, रमजानी आणि रहमान। तो क्या है कि रहमान ने गाय को मारा था, क्यों? तो गाय ने दूध नहीं दिया था, यह रमजानी ने करामत अली को बताया था, क्योंकि वह बूढ़ी हो गई थी। गत साल ही डॉक्टर ने बताया था कि वह उनका आखिरी बार दूध देने वाली है, ऐसा कहा था। तो इसी कारण क्या होता है कि लक्ष्मी घबराई हुई थी, इधर उधर छलांग मार रही थी। और क्या हुआ था कि वहां करामत अली जाता है और उनके पीठ पर रेगन लगाता है, क्योंकि उसको बहुत दर्द हो रहा था और रहमान को वह क्या कर रहा था, क्रोधित रहमान पर हो गया था। तो देखिए, डेयरी फार्म के डॉक्टर ने पिछली बार ही कहा था कि वह उनका आखिरी बरस होगा, यह तो कहा था। यहां तक हम आए थे। लक्ष्मी शांत खड़े अपने जख्मों पर तेल लगाती रही। वह करामत अली के मित्र ज्ञान सिंह की निशानी थी। ज्ञान सिंह म्हणजे ही जी गाय आहे ती ज्ञान सिंहची आहे, हे आपल्याला आपण परवाच्या तासाला पाहिलं होतं। वह एक दूसरे के पड़ोस तो थे ही, वे कारखाने में भी एक विभाग में काम करते थे। प्राय एक ड्यूटी पर जाते और एक साथ ड्यूटी से घर लौटते थे। ज्ञान सिंह को मवेशी पालने का बहुत शौक था। मवेशी म्हणजे गाई गुरं, मवेशी म्हणजे गाई गुरं शौक था। प्राय उसके घर के दरवाजे पर भैंस या गाय बांधी रहती। 3 बरस पहले उसने एक जर्सी गाय खरीदी थी, उसका नाम उसने लक्ष्मी रखा था। अधेड़ उम्र की लक्ष्मी इतनी दूध देती थी कि उससे घर की जरूरत पूरी हो जाने के बाद बाकी दूध गली के कुछ घरों में चला जाता। दूध बेचना ज्ञान सिंह का धंधा नहीं था, केवल गाय को चारा और दर्रा आदि देने के लिए कुछ पैसे जुटा लेता था। नौकरी से अवकाश के बाद ज्ञान सिंह को कंपनी का यह मकान खाली करना था। समस्या थी तो लक्ष्मी की। वह लक्ष्मी को किसी भी हालत में बेच नहीं सकता था, उसे अपने साथ ले जाना भी संभव नहीं था। जब अवकाश में 10-15 दिन ही रह गए तो करामत अली ने कहा, मियाँ, अगर लक्ष्मी को तुम्हें सौंप दूं तो क्या तुम्हें उसे स्वीकार करोगे? वे थोडक्यात ज्ञान सिंह यानं ही गाय पाळलेली होती आणि तो काय झालेला आहे, नोकरीवरून त्याची नोकरी संपलेली आहे। नोकरी त्याची संपलेली आहे। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण म्हटलं बघा, नोकरी से अवकाश के बाद, 'अवकाश' 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 'अव
म्हणजे रिटायरमेंट त्याला आपण म्हणतो हिंदीमध्ये त्याला रिटायरमेंट म्हणतो, म्हणजे सेवानिवृत्ती, निवृत्त होणार होतो तो कामातून. आणि मग त्याच्या पुढे प्रश्न होता की या गायीचं आपण काय करायचं, लक्ष्मीचं. कारण आता तो बरोबर तर घेऊन जाऊ शकत नव्हता, सोडूनही देऊ शकत नव्हता, किंवा कोणाला विकूही देत नव्हता, तो विकत नसायचा, कारण ती गाय खूप चांगली होती असल्याचं मत आहे. आणि तो काय करायचा, त्या गायीचा चांगला सांभाळ करायचा, ती दूध द्यायची आणि त्याच्या घरातलं दूध घरच्यांनाही त्याचं दूध भागायचं आणि उरलेलं दूध तो शेजारच्या घरात पण द्यायचा, कारण त्या पैशातून त्याला याच गायीसाठी काय असायचं, भुस्सा, चारा आपल्याला मिळायचा, पेन वगैरे त्याला घ्यावी लागायची. आणि मग तो जाताना काय करतोय, आता रिटायरमेंट व्हायच्या आधी 15 दिवस तो करामत अलीला म्हणतोय, त्याला तो मिया म्हणतोय, मिया, तर मी ही गाय तुला दिली तर तुला काय फरक पडेल का, तू त्याला स्वीकारशील का. मियां करामत अली ने कहा था, नेकी और पूछ भला इससे बड़ी खुश नसीबी मेरे लिए और क्या हो सकती है. त्यानं लगेच त्या गायीला घेण्याचं त्यानं स्वीकार केलेला आहे. करामत अली पिछले 1 वर्ष से उस गाय की सेवा करता चला आ रहा था. गाय की देखभाल में कोई कसर नहीं छोड़ी रखी थी. करामत अली को लक्ष्मी के पीठ पर रोगन लगाने के बाद ही इम्तिना नहीं हुआ. वह उसके सिर पर हाथ फेरता रहा. लक्ष्मी स्थिर खड़ी उसकी ओर जिज्ञासापूर्ण दृष्टि से देखती रही. करामत अली को लगा जैसे लक्ष्मी कहना चाहती हो, यदि मैं तुम्हारे काम की नहीं हूं तो मुझे आजाद कर दो, मैं यह घर छोड़कर कहीं चली जाऊंगी. मी थोडक्यात काय झालेलं आहे, तर या रहमाननं त्या गायला मारलेलं आहे, दूध द्यायची ती बंद झालेली आहे. आणि त्यामुळं ही गाय कदाचित तिच्या भावना, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी करामत आली आणि ह्या लक्ष्मीच्या मनातले जे विचार आहेत या ठिकाणी लेखकानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात ही गाय अशी म्हणत असेल कदाचित मनातल्या मनात, मी जर तुझ्या उपयोगाची नसेल तर मला काय कर, तू आझाद कर. आझाद कर म्हणजे काय, सोडून दे. म्हणजे सोडून दिल्यानंतर ही गाय करेल, गाय तर कुठेही जाऊन चरू शकेल, खाऊ शकेल, आपलं पोट भरू शकेल. आणि नाहीतर काय होईल, मग या ठिकाणी रहमान तिला मारणार का, तर दूध देत नाही, चारा तर खाते, दूध तर देत नाही, मग तो मारायचा. त्या या ठिकाणी आपल्याला गायीची भावना ज्या आहेत मनातल्या, ह्या गुरुबचन सिंह यांनी ऐकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघूया आपण या ठिकाणी हा जो करामत आली आहे, हा करामत आली लक्ष्मीला काय करतो, सोडून देतो का काय करतो ते पाहूया. करामत आली ड्यूटी पर जाने की तैयारी में था. तभी रमजानी बोली, रहमान के अब्बा, अगर लक्ष्मी दूध नहीं देगी तो हम इसका क्या करेंगे, क्यों खोटे से बांधकर हम इसे खिलाते पिलाते रहेंगे, जानवर है, बांधा है तो इसे खिलाना पिलाना तो पड़ेगा ही. जानते हो इस महंगाई के जमाने में सिर्फ सादा चारा देने में ही 300-350 रुपये महीना खर्च होता है. तर या ठिकाणी हे रमजाने आपल्या नवऱ्याला सांगते ही गाय तर काय दूध देत नाही, आणि मग तिला जर आपण आपल्या दरवाजामध्ये तिला बांधून ठेवून तिला खायला प्यायला तर लागेल. नुसता चारा जरी चारायचं म्हणलं तर तिला 300-350 रुपयाचा चारा लागणार आहे. मग आपण काय करायचं यासाठी, असं ती विचारते आहे. जानते हो इस महंगाई के जमाने में सिर्फ सादा चारा देने में ही 300-350 महीने का खर्च है. सो तो कहते हुए करामत अली आगे कुछ नहीं बोला. घर से निकलकर कारखाने की तरफ ही लिया. रास्ते में वह रमजानी की बात पर विचार कर रहा था. लक्ष्मी अगर दूध नहीं देगी तो इसका क्या करेंगे, यह ख्याल में तो उसके मन में आया ही नहीं था कि एक समय ऐसा भी आ सकता है कि गाय को घर से सामने खोटे से बांधकर मुफ्त में खिलाना भी पड़ सकता है. उसके साथी नईम ने उसे कुछ परेशान तो देखा और पूछा, करामत मियाँ क्या बात है, बड़े परेशान नजर आते हो, खैरियत तो है. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला अजून एका पात्राची माहिती झालेली आहे, नईम. नईम नावाचा सुद्धा एक त्याचा मित्र आहे, आणि तो मित्र या करामत अलीला विचारतोय की तू आज का नाराज दिसतोय, काय झालेलं आहे. ऐसी कोई विशेष बात नहीं है,
कुछ तो होगा, क्या बताओ, गाय ने दूध देना बंद कर दिया है, बूढ़ी हो गई है, बैठकर खिलाना पड़ेगा, और इस जमाने में गाय भैंस पालने का खर्चा, इसमें परेशानी होने की क्या जरूरत है, गाय बेच दो. तर तो काय म्हणतोय, गाय विकून टाक. आता गाय विकून टाकायची म्हटल्यानंतर या ठिकाणी करामत अलीची पुढे प्रश्न आला की ही गाय तर दूध देत नाही, मग ही दूध न देणारी गाय कोण घेईल. तर तिच्या डोक्यामध्ये लगेच प्रकाश पडलेला आहे की ही गाय आपण जर दिली तर ती कोणाला द्यावी लागेल, तर कसाबाला ही गाय आपल्याला विकावी लागेल. कसाब म्हणजे काय करतात, जी जनावरं बिनकामाची जनावरं असतात, म्हणजे जी काय म्हातारी झालेली, अपंग झालेली, आजारी पडलेली, ही जनावरं काय केली जातात, कसाब हा काय करत असतो, त्यांना नेऊन कापत असतो आणि त्याची वाटी वगैरे विकत असतो. तर नयन हा त्याच्या पुढे प्रश्न केल्यानंतर हा काय झालेला आहे, करामत आली, अगदी त्याच्या डोक्यामध्ये लख असा प्रकाश पडलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्या लक्षात आलं की आता लक्ष्मी काय होणार, थोडक्यात कासाबाच्या दावणीला जाणार, आणि कासाबाच्या दावणीला जाणं म्हणजे फार मोठं पाप असतं, आणि हे पाप आपल्याच्यानं होणार नाही. म्हणजे या पाठामध्ये आपल्याला गुरुबचन सिंह यांनी एका मुस्लिम व्यक्तीच्या माध्यमातून गाय विकणं किंवा कापणं हे किती थोडक्यात आपल्या धर्माच्या विरोधात आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न एका मुस्लिम कुटुंबाच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या पाठातून फार मोठा संदेश मिळणार आहे. कोणता, तर जरी हा मुस्लिम असला तरी तो गायला विकत नाही, तो कसाबाला विकत नाही. जरी त्याला त्याच्या मित्रानं नयननं सल्ला दिला होता की गाय विकून टाक, परंतु तो गाय विकत नाही. मग तो गाय काय करतोय, त्या गायचा शेवट तो कसा करतोय हे आपल्याला पुढे पाहणं गरजेचं आहे. कहाणी खूप मजेशीर आहे आणि या कहाणीतला भावार्थ सुद्धा खूप चांगला आहे. शब्दार्थ सुद्धा तेवढे काय अवघड नाही. सहज जरी कहाणी वाचली तरी आपल्याला लक्षात येते, आणि मग ही कहाणी आपण असंच पुढे पुढे पाहत जाणार आहोत. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.